नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, तुम्हाला ब्राह्मण नको आहेत का? मित्रहो, महाराष्ट्रामध्ये एक नवा डाव, नवं राजकीय समीकरण, एक कुटील कारस्थान रचलं जात आहे. नवा डाव खेळला जात आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर हा खेळ वास्तविक स्वरूपात लोकांसमोर येईल. या निवडणुकीमध्ये भाजपचे सगळे उमेदवार जेवढे पाडता येतील तेवढे सगळे पाडायचे आणि नवं समीकरण असं की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, नाना पटोले यांची काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्यांनी मिळून एक नवं सरकार बनवायचं. भाजप विमुक्त महाराष्ट्र असं या ऑपरेशनचं नाव असू शकतं. भाजप नको आहे, बाकी काय, बाकी काही चालेल. हे मी कशावरून म्हणतो? जरांगे पाटील सध्या जी भाषा बोलतायत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना या वादात उतरावं लागतं आहे आणि फडणवीसांची पाठराखण करावी लागते, असं महाराष्ट्रात कधी झालं नव्हतं. मराठा समाजाला आरक्षण द्यायला एकनाथ शिंदे राजी आहेत, पण फडणवीस आडवे येत आहे. शुक्राचार्यातल्या जारीतल्या शुक्राचार्यासारखे फडणवीस आडवे येत आहेत, असं जरांगे पाटील वारंवार सांगतायत. जर हा आरोप एकनाथ शिंदे यांनी मान्य केला तर त्या क्षणाला मी त्यागपत्र देईन, एवढंच नव्हे तर राजकारण संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे. आणि मग एकनाथ शिंदे पण मैदानात उतरलेत आणि ते असं म्हणत आहेत की आम्ही सगळे मिळून, देवेंद्र फडणवीस, मी आणि अजित पवार, आम्ही सगळे मिळून एकत्र निर्णय घेतो. या निर्णयाला आमचा पाठिंबा असतो आणि एकमुखी निर्णय असतात. आणि मराठा समाजाला आजपर्यंत आरक्षणाच्या विषयात जे जे काही मिळालेलं आहे, देऊ करण्यात आलेलं आहे, त्यात फडणवीसांचा वाटा, योगदान मोठं आहे, अशी निश्चिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. तरीसुद्धा निवडणूक प्रचारामध्ये असा मुद्दाम समज पसरवण्यात येईल की खलनायक जो कोणी आहे, मराठा समाजाचं हित होऊ नये असं जर कुणाला महाराष्ट्रात वाटत असेल तर ते खलनायक आहेत देवेंद्र फडणवीस. आता याच्यातून समजा हे राजकारण कोण करतंय, महाराष्ट्रातले चाणक्य कोण आहेत, हे सर्वसामान्य माणसाला माहीत आहे. जरांगे पाटील हे एक प्याद आहे. जरांगे पाटील असं म्हणत आहेत की आरक्षण द्यायला एकनाथ शिंदे तयार आहेत, पण देवेंद्र फडणवीस विरोध करतायत. याचा अर्थ अगदी उघड आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भांडणं लावणं आणि त्याचा परिणाम मतदारांना गोंधळात टाकणं आणि सर्व मराठा जातीच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना पाडणं आणि मग नवीन अधांतरी विधानसभा जी येईल त्यावेळेला नवीन समीकरणं मांडता येतील. त्यावेळेला मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे असे उमेदवार आणि अजित पवार असे उमेदवार असू शकतात. असं होईल असं नाही, पण असं करण्याचा प्रयत्न चालू आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर आत्ता कोणत्याही प्रकारे संशय घेणं हे त्यांच्यावर अन्यायकारक होईल. त्यांनी आत्तापर्यंतच्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालामध्ये नरेंद्र मोदींवर संपूर्ण निष्ठा
व्यक्त केलेली आहे आणि ते या युतीतून बाहेर पडतील. मुख्यमंत्री पदासाठी मोदींचा, अमित शहांचा, फडणवीसांचा विश्वासघात करतील असं आत्ता तरी वाटत नाही. पण त्यांनी तसं करावं म्हणून प्रयत्न जोरदार चालू झालेले आहेत. तेव्हा हा प्रश्न जो आहे तो आता केवळ शरद पवार काय करणार किंवा जरांगे पाटलाच्या हातात सूत्र द्यायची का आणि ब्राह्मण समाजावर, देवेंद्र फडणवीसांवर, भाजपवर अन्याय होऊ द्यायचा का याचा विचार सगळ्या समाजाने करायचा आहे. मुख्यतः मराठा समाजानं याचा विचार करायला पाहिजे. मराठा समाजानं हा विचार करायला पाहिजे की 1960मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर आज 64 वर्ष झाली. राज्यकर्ता वर्ग मराठाच आहे. तरीसुद्धा आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जमात लोकसंख्येच्या दृष्टीनं मराठा आहे. 30% अधिक आहेत. या समाजाला आज रस्त्यावर भीक मागावी लागते की आम्हाला आरक्षण द्या सरकारी नोकरीमध्ये. मग जे राज्यकर्ते होते ते काय करत होते? त्यांनी काय, महाराष्ट्राची उपलब्धी काय, महाराष्ट्राचा विकास त्यांनी किती केला? त्यांच्या नावावर आज जी काही जमा आहे ती अशी आहे की त्यांनी ब्राह्मण द्वेषाचं राजकारण केलं. त्यांनी मराठा समाजाची क्षमता, मराठा समाजाची ऊर्जा ही पूर्णपणे विकसित होईल आणि त्याचा महाराष्ट्राला आणि भारताला उपयोग होईल मोठं होण्याच्या दृष्टीनं असा प्रयत्न केलेला नाही. एक कुटुंब महाराष्ट्रातलं म्हणजे मराठा समाजाचा आवाज आणि म्हणजे महाराष्ट्राचा आवाज असं समीकरण मांडलं गेलेलं आहे. हे किती बरोबर आहे याचा मराठा समाजानं विचार करायचा आहे. खरोखर आपल्याला आरक्षणाची गरज आहे का? मराठा समाज हा राज्यकर्ताच आहे असं नव्हे, तर तो सधन पक्ष आहे आणि सधन जमात आहे, सधन समाज आहे. तर मराठा समाजाला आरक्षणामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये जेवढा वाटा, जेवढी संख्या मिळणार आहे तेवढ्या लोकांना नोकऱ्या, मराठा समाजाचे इतके उद्योग महाराष्ट्रात पसरलेले आहेत की ते तेवढ्या लोकसंख्येच्या मराठा समाजाला सामावून घेतात. त्यासाठी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचं वाटोळं करायचं काम तुम्ही जरांगेच्या हातात देणार आहात का? जरांगे कुणाच्या तरी बुद्धीनं चालतोय, पण आज जरांगे बढेल, जरांगे उघड आरोप करू शकतो की देवेंद्र फडणवीस हा दारीतला शुक्राचार्य आहे. हे धाडस फडणवीसांना हे धाडस जे आहे फडणवीसांवर आरोप करण्याचं, ते जरांगेमध्ये आलं कुठून याचा विचार मराठा समाजानं करायला हवा आहे. या निमित्तानं दोन किंवा तीन गोष्टी, ब्राह्मण समाजाचा या विषयामध्ये काय एकंदर भूमिका आहे. ब्राह्मण समाज असं म्हणतोय की आम्ही तुम्हाला नको असेल तर आम्ही बाजूला व्हायला तयार आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारे सत्तेसाठी हपापलेले नाही. आम्हाला आमचा उत्कर्ष कसा करून घ्यायचा हे माहिती आहे. त्यासाठी समाजातली दुसरी अनेक क्षेत्र आमचं कर्तृत्व दाखवण्यासाठी उपलब्ध आहेत. राजकारण तुमच्या ताब्यात आम्ही दिलंच आहे गेली 64 वर्ष, अजूनही घ्या, आम्ही बाजूला होतो. तेव्हा ब्राह्मण समाज कुठे अडथळा आणतोय असं वाटत नाही. आता मग अडथळा कोण आहे? अडथळा भाजप आहे. या लोकांना, ज्याला ब्राह्मणांविषयी जे आरोप प्रत्यारोप करतायत, त्यांचा मुख्य राग जो आहे तो भाजपवर आहे. कारण भाजप जे राजकारण करतं आहे ते केवळ एका जातीचं नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाला, संपूर्ण भारतीय समाजाला एकत्र ठेवणं, त्याची ऊर्जा पूर्णपणे
कामाला लावणं आणि त्याला 2047मध्ये विकसित भारत बनवून त्याचं नवं रूपांतर, नवा चेहरा जगाला दाखवणं हे भाजपचं काम आहे. आणि हे जगातल्या अनेक राष्ट्रांना बड्यांना नको आहे. भारत एवढा मोठा व्हायला त्यांना नको आहे. त्यांच्या हातची बाहुली होऊन भारतातले काही राजकीय पक्ष भाजप विमुक्त भारत उभा करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा एक अंश भाजप विमुक्त महाराष्ट्र निर्माण करून दाखवायचा. या दिवाळीनंतर जी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळेला असा प्रयत्न आहे. मराठा समाजानं, मराठा समाजातल्या विवेकी लोकांनी पुढे येऊन याचा विचार करायला पाहिजे की दोन साधारणपणे आक्षेप घेतले जातात की ब्राह्मणांनी इतरांचा छळ केला. हा आरोप खरा आहे का याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. आपल्याकडे चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि जाती व्यवस्था ही संपूर्ण समाजाने निर्माण केली. एकमेकाच्या समाज बांधणीसाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण समाजानं निर्माण केलेली ती व्यवस्था आहे. आणि केवळ ब्राह्मणच नव्हे तर मराठा जातीतले लोकसुद्धा उच्च नीच भाव या व्यवस्थेचा एक भाग म्हणून पाळतायत. आजही तुम्हाला जर सांगितलं तर आश्चर्य वाटेल की शरद पवार ज्यांना जाणता राजा म्हटलं जातं त्यांनी आपल्या हातावर मळलेला तंबाखू खायला नकार देणाऱ्या मराठा जाती महाराष्ट्रात आहेत. पुणे जिल्ह्यात सुद्धा आहेत. त्या अजूनही मराठा जातीमध्ये सुद्धा उच्च नीच भाव असतो. आंबेडकर जेव्हा लंडनवरून भारतामध्ये आले आणि समाज सुधारणेला वाहून घ्यायचं त्यांनी ठरवलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या महार जातीत आपण जन्माला आलो त्या महार जातीत 23 गट आहेत आणि ते एकमेकाची तोंडं बघत नाहीत. तेव्हा या 23 गटांना एकत्र आणण्यासाठी त्यांना काही वर्ष खर्च करावी लागली, प्रचंड खटाटोप करावा लागला. दलित समाजाचं एकीकरण राहिलं बाजूला, पहिल्यांदा महार जातीचं एकीकरण करावं लागलं. तर ही भारतातल्या जाती व्यवस्थेची अवस्था आहे. त्यामुळे एकट्या ब्राह्मणांना दोष देऊन मराठा जातीनं मराठा जातीतल्या काही लोकांनी जे राजकारण केलं ते राजकारण त्याला आता तिलांजली दिली पाहिजे. दुसरं म्हणजे पेशवाईनी शिवाजी महाराजांचं साम्राज्य बुडवलं असा एक आरोप केला जातो. तो मोठा अभ्यासाचा विषय आहे. पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य पेशव्यांनी त्याचं साम्राज्यात रूपांतर केलं. जेव्हा शिवाजी महाराजांचे वारस, शिवाजी महाराजांचे वंशज आणि क्षत्रिय आणि मराठे थकले, औरंगजेबापुढे त्यांचं काही चालेना, तेव्हा शिवाजी महाराजांचं स्वराज्य कोसळू न देता ते ब्राह्मणांनी आपल्या खांद्यावर पेललं आणि त्याचं साम्राज्य केलं. जेव्हा ब्राह्मण थकले तेव्हा मराठा जातीचे लोक का नाही पुढे आले? त्यांनी आपलं वीर्य, त्यांनी आपलं धैर्य, त्यांनी आपलं शौर्य का नाही पुढे दाखवलं? त्याचा चमत्कार का नाही घडवून आणला? त्या आपापसामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून आणि जुन्या गोष्टी उगाळून काहीही होणार नाही. आपल्याला आता नव्या आव्हानांना सामोरं जायचं आहे आणि त्यासाठी आरक्षण या सगळ्या गोष्टीचा, आरक्षणाला कोणाचा विरोध नाही आहे, पण आरक्षणावर किती अवलंबून राहणार आणि जातींमध्ये भांडणं लावून सत्ता राबवणं आणि ते आपल्या कुटुंबाकडं ठेवणं, हा जो प्रकार चालू आहे महाराष्ट्रात तो किती काळ चालू द्यायचा याचा विचार सुज्ञ महाराष्ट्रानं करायला हवा असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.